आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने पुण्यात ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी आता शिवाय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आहे। चर्चांना उधाण आलंय, मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकर यांनी सांगितलंय। साम टीव्ही सोबत बोलत असताना धंगेकरांनी ही माहिती दिलेली आहे। तर रवींद्र धंगेकर यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी केली। या संदर्भात धंगेकर नेमकं काय म्हणाले बघूया। कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार याच्या बातम्या सुरू आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी याच विषयावर माझे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हटले प्रयत्न करतो। आता काय गोष्टी असतात त्या वैयक्तिक असतात, ते जरा अडचणी निर्माण झाल्या तर भेटावं लागतं। भेटलो मी त्यांना। माझी तीच अडचण होती की मी कोणाला भेटायला तर बातमी होईल, त्यामुळे मला भेटणं बी होत नाही हल्ली। आणि पूर्वी विधानसभेत असताना किंवा त्याच्या अगोदर माझ्या भेटीगाठी व्हायच्याच ना, पण आता गेलं की बातमी होती। ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना, दादांना 100 वेळा भेटलो। उलट मी गेलो ना या 2 महिन्यात, दादांना भेटायचं होतं, माझं काम आहे त्यांच्याकडे, आता त्यांनाही नाही भेटलो की असं होतं काहीतरी। काँग्रेसमध्येच आहे ना आता मी, तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे। म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही? नाही जाणार, माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असताना मी कुठेच जाणार नाहीये असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं। मात्र याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स देखील आहेत, त्या जाणून घ्यायच्या पुढे वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। गडचिरोलीमध्ये पोलीस अधिकारी, नवनियुक्त पोलीस जवान आणि खासगी कंत्राटदारांच्या सहकार्यातून पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। अतिदुर्गम, नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि हे पोलीस मदत केंद्र आता भामरागड पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। बदलापूर नगरपालिकेने सलग 4 दिवस धडक कारवाई केली आहे। अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीनदोस्त केलेल्या आहेत। पालिकेच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत सुद्धा यावेळेस करण्यात आलंय। बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। धाराशिव शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आता बांधकाम विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालयापर्यंतचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी 200 अतिक्रमण हटवण्यात आलेली आहे। कोल्हापूर या ठिकाणी महाकवे गावाच्या पश्चिमेला एका विहिरीवरील झाडाला सूतगिरणीचे खोपे आणि तिथे सुगरणीने चक्क 3 मजले असलेला खोपा विणलेला आहे। शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात टोलेगंज इमारती बघायला मिळतात आणि त्यामुळे खरं तर असाच पर्याय आम्ही देखील शोधला असं पक्षी त्यांच्या कृतीतून सांगताय। ही प्रतिक्रिया समोर येते। अंबरनाथमध्ये जेसीबीच्या साहाय्यानं झाड पाडताना एक गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात पडलं, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला। यावेळेस अनेक गाड्यांचं नुकसान झालंय। या प्रकरणी संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी होती, मात्र अंबरनाथ पालिकेने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDCवरून येणारी वाहतूक ठप्प झाली होती। अपघात झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं। वाहतूक कोंडीमुळे शेंद्रा MIDCमधून येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला एका दुकानदारानं विरोध केलाय। कारवाई दरम्यान या दुकानदारानं वाहनाखाली झोपून विरोध केला। बाजारातील सर्व अतिक्रमण काढल्यानंतर माझ्या दुकानावर कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यावरती जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। सांगलीच्या मिरज शिवतीर्थावरील मशाली बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे कोट्यवधींच्या निधीचा चुराडा झालाय। देखभाल दुरुस्ती वेळेत होत नाही, त्यामुळे शिवभक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते।
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा पेटलाय. हद्दवाढीला स्थानिक 19 गावांचा तीव्र विरोध असल्याचं बघायला मिळतंय. दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती शहराच्या विस्तारासाठी आग्रही आहे आणि या दोन्हींच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे कोल्हापुरात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मावळमधल्या दारुंब्रे गावातील विहिरीमध्ये साखर कारखान्याचं पाणी मिक्स होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी मिक्स होत असल्यानं नागरिकांच्या जीविताला धोका आहे. या विहिरीच्या पाण्याची चाचणी करण्यासाठी नमुने देखील घेण्यात आले असल्याचं कळतं. प्रवास भाडं वाढलं असलं तरी सुरक्षित प्रवासासाठी नागरिक एसटी बसलाच पसंती देत असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय भाडेवाढीनंतर यवतमाळ बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांच्या सुड्या पेटवून देण्याचे प्रकार सध्या वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच महिन्यात तिसरी ही घटना आहे. महोदरी या ठिकाणी शेतकरी गोपाल राठोड यांच्या 4 एकर क्षेत्रावरील तूर आणि सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीने जाळल्या. या शेतकऱ्याचं सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आता शुक्रवारी संपली. मात्र अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी राहिली होती. मुदतवाढीची मागणी आमदार अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही मागणी मान्य करत सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे. सरकारी योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना युनिक आयडी ॲग्री स्टॅक बनवणं आवश्यक आहे आणि आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळेल. हे कार्ड नसल्यास पीएम किसान पीक विम्यासारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही. खत आणि औषध लिंकिंगवरून आता कारवाईचा आदेश देण्यात येईल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला. लिंकिंग सक्तीचं करून कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांना लुटताय. यावर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षामध्ये 4 बिबट्यांचा मृत्यू झाला. यातील 2 बिबटे विहिरीत पडल्यानं एक गाडीच्या धडकेत तर एकाचा वृद्धपकाळानं मृत्यू झाला. अवघ्या 30 दिवसांमध्ये 4 बिबट्यांचा मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त होते. भंडाऱ्याच्या कवलेवाड्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. वन विभागाच्या गाड्यांची तोडफोड केली आहे. वन विभागाचे कर्मचारी उशिरानं घटनास्थळी पोहोचले असा आरोप आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी ही मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये महसूल प्रशासनाचे तलाठी सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना बोलवतात. तर काही भागात तलाठ्यांनी बेकायदेशीररित्या नेमलेल्या एजंट्सकडून सामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केलाय. या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक संघटनेच्या वतीने गायीचं पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. गोकुळ दूध संघानं गायीच्या दूध दरात 2 वेळा कपात केली आणि ही कपात थांबावी आणि गायीच्या दुधाला प्रति लिटर सरकारनं 7 रुपये अनुदान जाहीर करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अकोल्यात रात्रभर मशाल पेटवत शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. शेतमालाला कायद्याद्वारे हमीभाव मिळावा, कर्जमाफी, प्रति एकर 40,000 रुपये देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटानं कणकवली बस स्थानकामध्ये आता जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. चक्काजाम आंदोलन केलं. स्थानकातील एसटी बस रोखून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शासनाकडे प्रवाशांच्या आणि जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाकडून एसटी प्रशासनाला देण्यात आला. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वामध्ये अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूकमोर्चा निघाला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान आमदार साजिद खान यांनी सरकारवर टीका केली. राज्यभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा हा यावेळेस देण्यात आला.
सध्या आपण बघतोय संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढलेलं आहे GBS या सिंड्रोममुळे. तर पुण्यात आता GBS सिंड्रोमचा उद्रेक 9 जानेवारीपासून सुरू झालाय. त्यानंतर 3 आठवड्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जाग येते आहे. कारण आरोग्य विभागानं GBS रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना आता जाहीर केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. क्षेत्रीय पातळीवरती आता रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे. एकंदरीत प्रशासनातील नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पुरेसे बेड्स आणि औषधांची उपलब्धता याबाबत खात्री करण्यास देखील सांगण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी या सूचना देखील यावेळेस देण्यात आल्या असल्याचं आपण पाहतोय. तर या सूचना आता आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत. इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा पुढे घेऊयात वेगवान आढावा. पुण्यात गेल्या 24 तासात एकही GBS रुग्णाची नोंद झालेली नाही आहे. पुण्यात GBS रुग्णांची संख्या 130 वर स्थिर आहे आणि यातील 25 रुग्ण पुणे शहरातील आहेत आणि 74 रुग्ण पुणे महापालिकेच्या नव्यानं समाविष्ट भागातील आहेत. एकूण रुग्णांपैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात वेगानं वाढत असलेल्या GB सिंड्रोम आजाराबाबत केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीचा अहवाल पुढील 2 दिवसांमध्ये देण्यात येणार आहे. कमला नेहरू रुग्णालयातील ICU युनिटमध्ये न्यूरोलॉजिस्ट ठेवण्याचे आदेश केंद्रीय पथकानं दिले. तर रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या. राज्यात GB सिंड्रोमचा धोका वाढतोय. साताऱ्यामध्ये GBSचे 4 संशयित रुग्ण आढळले आहे. 15 वर्षांच्या आतील 4 मुलांमध्ये याची लक्षणं आढळलेली आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेतही पाठवण्यात आलेले आहेत. GBS आजाराचे अकोल्यात 5 रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहे. याचपैकी 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन आहे. तिकडे सांगली जिल्ह्यात आणखी GBSचे 3 रुग्ण नव्यानं आढळलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 6 वर गेली आहे. त्यांच्यावरती शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. GBS या आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग आता सतर्क झाला असल्याचं दिसतंय. अतिदक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेने या आजारांच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे. GBS रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याचं आवाहन देखील महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षकांनी केलेलं आहे. पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकीचा डोंगर दरवर्षी वाढतोय. प्रशासनाच्या माहितीनुसार शहरातील 6,45,937 मिळकत कर धारकांनी तब्बल 11,575 कोटी 93,06,000 मिळकत कर थकवला. त्यात आता मिळकत कराची मूळ रक्कम 3,581 कोटी 43,31,000 इतकी आहे. केंद्र सरकारने आता सी हेवी मोलायसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर ₹1.39 वाढवली. नव्या निर्णयानुसार इथेनॉलची किंमत प्रति लिटर ₹57.97 निश्चित झाली आहे. या दरानं इथेनॉल उत्पादक तेल कंपन्यांना विक्री करता येणार आहे. ऑक्टोबर 2025 अखेरच्या वर्षासाठी या किमती लागू होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किमती तब्बल 18% वाढल्या. त्यामुळे मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आर्थिक गणितं जुळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. पालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्वी नोटीस आणि वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 447 थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या. 27 वॉरंट बजावण्यात आले. पनवेल क्षेत्रातील 4ही प्रभागांमध्ये सुमारे 3,50,000 मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली. महापालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पालिका प्रशासनानं कर आकारणी सुरू केली. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण आहे. पुणे PMPने सुरू केलेल्या ॲपचा प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय. अवघ्या 5 महिन्यांमध्ये PMPला एकूण 20,85,00,000 याशिवाय 28,963 रुपयांचं उत्पन्न मिळालं. प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन कळावे, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावा अशा अनेक सेवांसाठी PMPने हे ॲप सुरू केलं आहे.
अफगाणिस्तान पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय असलेले पश्चिमी थंड वारे अरबी समुद्रामार्गे उत्तर महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारपासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मुंबईमधल्या कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशी घट झाली आहे. गारठा वाढलाय. मुंबईमध्ये अनुक्रमे 33 आणि 18 अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली आहे. आणखी घट त्यामध्ये होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. रत्नागिरीतल्या चुवे या ठिकाणी सचिन चव्हाण यांनी आपल्या टीमसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या मार्मुआगो युद्ध नौकेची प्रतिकृती तयार केली. साधारणतः 20 फूट लांब आणि 7.5 फूट उंचीची ही प्रतिकृती आहे. ही बनवण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागलाय. साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी इंगळेने योग विश्वामध्ये एकाच वेळी 12 विश्वविक्रम केले. इतिहास रचलाय. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. जान्हवीने एकाच वेळी 12 वेगवेगळ्या योगा आसनांमध्ये विश्वविक्रम स्थापित केलाय. नागपूर विद्यापीठात जागतिक वारसा स्थळांचं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. या चित्र प्रदर्शनीमध्ये भारतातील 43 ऐतिहासिक वारसा स्थळांचे चित्रे आणि याबरोबरच विविध ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये बघायला मिळत आहेत. हुतात्मा दिनानिमित्त साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसरात शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. साई संस्थान प्रशासनाच्या कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि भाविकांनी 2 मिनिट स्तब्ध उभे राहून शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्वीडनमधल्या मशिदीसमोर कुराण जाळणाऱ्या आंदोलक सलमान मोमिका याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. कुराणच्या प्रती जाळल्यावरती अनेक मुसलमान देशांनी त्याच्यावरती टीका केली होती. अनेक वेळा त्यानं कुराण सार्वजनिकरित्या जाळलं होतं. आणि आता बातमी आपण बघूयात परळीमधून, कारण पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळून लावले असल्याचं दिसतंय. माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाहीये असं भास्कर केंद्रे म्हणाले. भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. त्यामध्ये आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं केंद्रे सांगताय. मुलीचं लग्न कर्ज काढून केल्याचं केंद्रे या ऑडिओ क्लिपमध्ये सांगताय. भास्कर केंद्रे यांच्याकडे 100 टिप्पर, 15 JCB असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. दरम्यान साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तुझ्यावर टिपर कुठे आहे तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही, किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी बरं एक टायर जरी असलं ना, तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब. आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला. बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिप्पर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि हे 100 म्हणले. साधा माझ्याकडे टायर नाही. JCB आणि पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही. आणि हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं. आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब. तर धसांनी जे आरोप केले ते केंद्रेंनी फेटाळले आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. पुढची मोठी बातमी, जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय. नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण आता करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. जाणीवपूर्वक मुंडेंना टार्गेट केलं जातंय असं देखील यावेळी सांगितलं जातंय. राजकीय स्वार्थासाठी हे सगळं काही सुरू असल्याचं नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे. एकंदरीत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. मात्र नामदेव शास्त्री यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांनी काय सांगितलंय बघूया. ते बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते त्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे,
गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय. पण त्यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं. तर त्यामुळे आता नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं सध्या तरी बोललं जाते. त्यांनी नेमकं काय म्हटलं हेही आपण पाहिलं. याशिवाय इतर काही राजकीय घडामोडी ज्यांचा आढावा पुढे वेगवान स्वरूपात. मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते. जर मी गेलो असतो तर माझी देखील ठाकरेंसोबत भेट झाली असती. ही प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळेस दिली. चंद्रकांत पाटील यांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भाजपमध्ये अनेकांच्या आहे असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांचे आभार मानले. तर आम्ही भाग्यवान आहोत, गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्यासोबत आहेत असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. अहिलानगर जिल्ह्यातल्या ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे. तर ठाकरे गटाचे 12 माजी नगरसेवक, माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तिगिरी निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झालेला आहे. नांदेड या ठिकाणी आता ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय. कारण ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलाय. ठाकरे गटाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं मनोज भंडारींनी म्हटलंय. मनसेचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी आता मनसेला रामराम ठोकला. डांगेंच्या समर्थकांनी देखील मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. वाशिम जिल्ह्याला मनसेचे 2 जिल्हाध्यक्ष असल्यानं गटबाजी होत असल्याचा आरोप डांगेंनी केला. अंतर्गत मतभेदांमुळे राजीनामा देत असल्याचंही डांगे म्हणाले. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आणि या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी अनेक महिने केला. मात्र अद्यापही त्यात यश आलेलं नाही. त्यामुळे रक्षा खडसेंनी दोघांच्या मनोमिलनातून हात झटकल्याचं समोर येत आहे.